हॅलो स्टुडंट्स, आपला चौथा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे व्यवसाय संघटनाचे प्रकार भाग 1. त्यातला आपण खाजगी क्षेत्र, त्याची प्रस्तावना पाहिली, त्याचे अर्थ पाहिले. परत एकल व्यापारी संघटना, त्याचं आपण प्रस्तावना व अर्थ व्याख्या पाहिले. तर आज आपण बघणार आहोत एकल व्यापारी संघटनाचे वैशिष्ट्य म्हणजे फायदे. एकल संघटनाचे फायदे आज आपण बघणार आहोत व त्याचे दोष बघणार आहोत. तर बघूया एकल व्यापारीचे फायदे. तर पहिला फायदा, त्याचा पहिला पॉइंट आहे सुलभ स्थापना. म्हणजे काय? इझी फॉर्मेशन. एकल व्यापारी व्यवसाय संघटनेची स्थापना करणे सहज व सुलभ असते. व्यवसाय स्थापनेसाठी कमीत कमी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. स्थानिक अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे सहज शक्य असते. ठीक आहे. आता ह्याचं जे फॉर्मेशन असतं, ह्याला काय फॉर्मेशनसाठी काय ह्यूज कॅपिटल लागत नाही. हे खूप सिम्पल अँड इझी फॉर्मेशन आहे. मिनिमम लिगल फॉर्मॅलिटीज आहेत ह्याच्यामध्ये आणि जे भांडवल लागतं, मेन म्हणजे जे भांडवल असतं ते कमीत कमी लागतं. ठीक आहे. म्हणून काय याचं फॉर्मेशन काय आहे? इझी आहे, सुलभ स्थापना. ठीक आहे. आता दुसरा फायदा आहे त्वरित निर्णय, म्हणजे क्विक डिसिजन घेता येतं. एकल व्यापारी व्यावसायिक निर्णय घेतो. तो निर्णय घेताना एखाद्याशी सल्ला मसलत करतो किंवा करतही नाही. म्हणजे ह्याला काय डिसिजन तो स्वतः ऑन द स्पॉट घेऊ शकतो. तर हा काय डिपेंड राहत नाही की आपल्याला ह्याची परमिशन घ्यायची आहे, ह्याच्याबरोबर डिस्कस करायचं आहे आणि मगच त्याचे पुढचे डिसिजन घ्यायचे. अजिबात नाही. त्यांना काय स्वतःचे डिसिजन ते स्वतः करतात. ते सल्लामशवरा करू शकतात, पण ते करू शकत नाही. दोन्ही पॉईंट कन्सिडर करू शकतात. एकल व्यापाराला कोणाला उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. ही इज नॉट आन्सरेबल टू एनीबडी इन द बिझनेस. स्वतःचे डिसिजन तो स्वतः घेतो. कुणाला त्याला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही की मी हे डिसिजन का घेतलाय, कशासाठी घेतलाय. तर बरेच वेळा त्वरित घेतलेला निर्णय व्यवसायासाठी फायदेशीर सिद्ध होतात. कधी कधी क्विक डिसिजन्स घेतलेले खूपच फायदेशीर होतात. एकल व्यापारी त्वरित निर्णय घेऊन प्रचंड प्रमाणावर फायदे मिळवू शकतात. आता डिसिजन मेकिंगसाठी, आता सपोज एखादी आपली जॉईंट स्टॉक कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, पहिले टॉप लेवलची डिसिजन घ्यावी लागते, मग लोअर लेवलची, मग मिडल लेवलची. त्यांचे डिसिजन आपल्याला कन्सिडर करावे लागतात. मग जे मेजॉरिटी असते त्याला प्रिफरन्स देतात आणि त्याच्यानंतर ते डिसिजन मेकिंग होतं. कधी कधी त्या डिसिजन मेकिंगमध्ये आपली जी अपॉर्च्युनिटी आहे ती हातातनं निघून जाते. म्हणून याचा एक मोठा फायदा काय की हे क्विक डिसिजन घेऊ शकतात, म्हणजे त्वरित निर्णय. आपला थर्ड पॉइंट आहे अधिकतम गोपनीयता, म्हणजे मॅक्झिमम सिक्रेसी. होल अँड सोल एकच माणूस असतं. वन मॅन शो. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे वन मॅन शो. ह्याच्यामध्ये जे आहे एकल व्यापारी हा त्याचा व्यवसायाचा मालक व व्यवस्थापक. सर्वा म्हणजे होल अँड सोल ऑफ द बिझनेस कोण आहे? एकटा सोल प्रोप्रायटर आहे. आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाची गुपित्व योजना त्रयस्थासमोर उघड करावी लागत नाही. तसेच एकल व्यापारी व्यवसाय संघटनेला आपली हिशेब पत्रिके प्रकाशित करावी लागत नाही. इतकी सिक्रेसी असते. म्हणजे एखादा जर त्याला प्लॅन केलं, पुढच्या फ्युचरसाठी काय त्याने आपल्या बिझनेससाठी जर प्लॅन केलेला असेल, तर त्याच्यामध्ये तो काय करतो, त्याची खूप सिक्रेसी, 100% सिक्रेसी असते त्याच्यामध्ये. ते अजून कोणी इन्व्हॉल्व नसतो, तर त्याचे प्लॅन्स त्याच्यापर्यंतच रिमेन असतात. म्हणून maximum secrets and plans with any third person. There is no need to publish books of accounts or sole trading concern. आता मेन म्हणजे त्यांचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते पब्लिश करावी लागत नाही आणि सो मॅक्झिमम सिक्रेसी कॅन बी मेंटेन. त्यामुळे आपल्या व्यवसायाची गुपित्व योजना त्रयस्थासमोर उघड करावी लागत नाहीत. आणि तसेच एकल व्यापारी व्यवसाय संघटनेला आपले हिशेब पत्रिके मीन्स अकाउंटिंग, जे फायनान्शियल अकाउंटिंग बुक्स आहे ते प्रकाशित करावी लागत नाही. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट फायदा आहे याचा. आपला चौथा पॉईंट आहे प्रत्यक्ष प्रेरणा, डायरेक्ट मोटिवेशन.
आता ह्याच्यामध्ये काय होतं, एकल व्यापारी हा त्याचा व्यवसायाचा मालक व व्यवस्थापक असतो. ही प्लेज द बोथ रोल, मॅनेजर अँड ओनर. हे मालकपणे आणि व्यवस्थापक पण असतो. व्यवसायाला होणारा सर्व नफा त्याला एकट्यालाच मिळतो. जे प्रॉफिट असतो त्याला कोणी शेअरिंग नसतो, तो स्वतःलाच भेटतो. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्याला आपोआपच प्रत्यक्ष प्रेरणा मिळते. आता त्याचं मोटिवेशन कोण आहे, त्याचे प्रॉफिट. त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळणार आणि मग तो जास्तीत जास्त काय करणार, त्याच्यावर वर्कआउट करणार. कशासाठी, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळण्यासाठी, कारण त्या प्रॉफिटमध्ये त्याला शेअरिंग नाही आहे. तर प्रॉफिट हा कोणता रोल प्ले करतो, मोटिवेशनचा. म्हणून काय होतं, त्याला डायरेक्ट मोटिवेशन मिळते आपल्या प्रॉफिट कडनं. सोल ट्रेडर इज द ओनर अँड मॅनेजर. ही एन्जॉयज द होल प्रॉफिट ऑफ द बिझनेस. ही हॅज अ डायरेक्ट मोटिवेशन टू अर्न प्रॉफिट अँड ही ऑलवेज ट्रायज टू वर्क हार्ड फॉर द मोर प्रॉफिट. ठीक आहे, तर आपला 5th पॉईंट आहे लवचिकता. व्यवसायाचा निर्णय करता या नात्याने एकल व्यापारी प्राप्त परिस्थिती अनुसार पटकन व्यवसायात बदल करू शकतो. म्हणजे त्याला डिपेंड राहावं लागत नाही. आता त्याला असं वाटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला हे चेंजेस करायचे आहेत, तर तो पटकन डिसिजन घेऊन पटकन ते काम करू शकतो. त्याला त्याचे चेंजेस करायचे आहेत बिझनेसमध्ये, तर त्याच्यासाठी त्याला कुणावर डिपेंड राहावं लागत नाही. तो पटकन डिसिजन घेतो आणि पटकन जे चेंजेस करायचे तो करून घेतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, लवचिकता. खूपच फ्लेक्झिबिलिटी आहे. Being the only decision maker of the business, sole trader can make quick changes as per the situation. He can expand his business, he may change the line of his business anytime and he can change his business policies if required. ठीक आहे, तो आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो. कोणत्याही क्षणी तो आपल्या व्यवसायाची दिशा व स्वरूप बदलू शकतो. तसेच तो व्यवसायाचे धोरणे सुद्धा बदलू शकतो. ठीक आहे, तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे कमी खर्च. एकल व्यापारी हा त्याचा व्यवसायाचा एकटाच मालक असतो. व्यवसायाच्या सर्व कार्यावर त्याचे नियंत्रण असते. तो नेहमीच वेळ, पैसा, श्रम व साधन संपत्ती यांचा अपव्यय कमी करायचा प्रयत्न करतो. परिणामी व्यवसाय चालवण्याच्या खर्चात बचत होते. कार्यक्षमता. एकल व्यापाराला व्यवसायातील सर्व नफा मिळतो. होणाऱ्या तोट्याला सुद्धा तोच जबाबदार असतो. व्यवसायातील अपव्यय कमी करून नफा वाढविण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. वेळ, पैसा, श्रम व सदसंपत्ती इत्यादी बाबत होणारा अपव्यय तो कमी करतो. तर आपण 2 पॉइंट पाहिले. आता पहिला पॉइंट आपण काय पाहिलं, कमी खर्च. एकल व्यापारी हा त्याचा व्यवसायाचा एकटाच मालक असतो. मग तो काय करतो, अजिबात वेस्टेज होऊ देत नाही. त्याला माहिती आहे वेस्टेज कमी केलं की आपल्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहे त्याची पूर्णपणे तो यूज करून घेतो. तो वेस्टेज होता कामा नाही. हेच त्याचं टार्गेट असतं. तर त्याच्यामुळे काय होते, त्याची जी कॉस्ट आहे ती कमी होती आणि प्रॉफिट काय होतं ते जास्त होतं. द सोल ट्रेडर इज अ सोल मॅनेजर ऑफ हिज बिझनेस. ही कंट्रोल्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. ही ऑलवेज ट्रायज टू मिनिमाइज द वेस्टेज. कमीत कमी वेस्टेज व्हा किंवा वेस्टेज होत नाही ह्याचा तो पूर्णपणे लक्ष ठेवतो. विच रिझल्ट्स इन टू लोअर ऑफ कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड इम्प्रूव्ह द प्रॉफिट रेट जे असतं ते वरती जातो आणि जी कॉस्ट आहे ती कमी होते. आपण लास्ट पॉइंट पाहिलं कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे काय, इफिशियन्सी. एकल व्यापाऱ्याला व्यवसायातील सर्व नफा मिळतो. होणाऱ्या तोट्याला सुद्धा तोच जबाबदार असतो. आता प्रॉफिट जर तो स्वतः एन्जॉय करतो तर जे लॉस होतात ते पण त्यालाच बेअर करावे लागतात. आणि व्यवसायातील अपव्यय कमी करून नफा वाढविण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. म्हणून तो लॉसेस होऊ नये तो खूप लक्ष ठेवतो. तो काय करतो, तो वेस्टेज अवॉइड करतो. रिड्युसिंग वेस्टेज इन हिज बिझनेस. ही अवॉइड्स वेस्टेज लाईक वेस्टेज ऑफ मनी, टाइम, मटेरियल अँड एफर्ट्स. वेळ, पैसा, श्रम व साधन संपत्ती इत्याबाबत होणारा अपव्यय तो कमी करतो. ठीक आहे, तर हे आपण पाहिले एकल व्यापारीचे फायदे. आता आपण एकल व्यापारी संघटनेचे आपण तोटे बघणार आहोत.
पहिला तोटा आहे मर्यादित भांडवल म्हणजे लिमिटेड कॅपिटल. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक असतो. त्याचा भांडवल उभारण्याची क्षमता मर्यादित असते. आपले मित्र, नातेवाईक आणि बँक इत्यादी मार्फत तो भांडवलाची उभारणी करतो. या मार्गाने सुद्धा भांडवल उभारणीवर मर्यादा पडतात. त्यामुळे एक विशिष्ट मर्यादेचे पलीकडे या व्यवसायाचा विस्तार व विकासावर आर्थिक मर्यादा पडतो. म्हणजे कॅपिटल लिमिटेशनमुळे जे आपला बिझनेसचा स्केल आहे ते आपण जास्तीत जास्त वाढवू शकत नाही. Sole trader is a single owner. His capacity for raising capital is limited and he may raise capital from his friends, relatives and bank, and such sources are also limited. So there is a financial difficulty for expansion and development of the business. तर आपला दुसरा दोष आहे मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य. जे स्किल असतात ते स्किल लिमिटेड असतात. आपण जर एखाद्या फर्ममध्ये काम करतो, एखाद्या संघटनेमध्ये आपण जर काम करतो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्किल्स आपल्याला बघायला भेटतात आणि ते बघून सुद्धा आपण आपले स्किल डेव्हलप करू शकतो. पण इथं कसं आहे, इथं डेव्हलप करण्यासाठी सोल प्रोप्रायटरला काय स्कोपच नसतो. तो एकटाच असतो. जे स्किल असतात तेच रिपीटेड स्किल्स असतात आणि आजकालच्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये हे रिपीटेड जे स्किल्स आहेत ते जास्तीत जास्त काम करत नाही. म्हणून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण हे स्वतः एकल व्यापारालाच करावे लागतात. त्याच्याकडे पात्रता, अनुभव, व्यवस्थापकीय आणि संघटकीय क्षमता असेलच असे नाही. मर्यादित भांडवलामुळे तो व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नेमणूक सुद्धा करू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये तो काय, ड्यू टू लिमिटेड कॅपिटल ही मे नॉट अपॉइंट अ मॅनेजरियल स्टाफ. कॅपिटल लिमिटेड असल्यामुळे त्याला असं वाटतं की आता जर आपण कोणता मॅनेजरियल स्टाफ ठेवला तर आपलं जे प्रॉफिट आहे आपल्याला त्याच्याबरोबर शेअर करावं लागेल आणि ऑलरेडी कॅपिटलच लिमिटेड असतं, मग प्रॉफिटसुद्धा लिमिटेड असतं ना. मग त्याच्यामुळे तो जे मॅनेजरियल स्टाफ आहे, जे स्किलफुल स्टाफ आहे तो स्वतःसाठी अपॉइंट करू शकत नाही. आपला थर्ड पॉईंट आहे अमर्यादित जबाबदारी. एकल व्यापारीची व्यवस्थापनातील जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. व्यवसायाची मालमत्ता व त्याची खाजगी मालमत्ता यामध्ये फरक केला जात नाही. त्यामुळे व्यवसायाचा व व्यवसायाचा मालक यात फारकत केली जात नाही. गरज पडल्यास व्यवसायाची देणी फेडण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विक्रीस काढली जाते. आता रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती अनलिमिटेड लायबिलिटी असते. रिस्पॉन्सिबिलिटी नाही, लायबिलिटी ऑफ द सोल ट्रेडर इज अनलिमिटेड. देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन पर्सनल ॲसेट्स अँड बिझनेस ॲसेट्स. त्याच्यामध्ये काहीच फरक नसतं स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी आणि बिझनेस प्रॉपर्टीमध्ये. आणि सो ही कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम हिज बिझनेस अँड हिज बिझनेस लायबिलिटी नीड टू बी पेड बाय सेलिंग हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर जे बिझनेस लायबिलिटी आहे त्याच्यासाठी तो पर्सनल प्रॉपर्टीचा सेलआउटसुद्धा करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं, लॉस होतं. आपला चौथा पॉईंट आहे स्थैर्याचे अभाव. एकल व्यापारी व्यवसाय संघटनेचा अस्तित्व पूर्ण एकल व्यापारीच्या अस्तित्वावर अवलंबून असते. एकल व्यापारीची मृत्यू, वेडेपणा किंवा दिवाळखोरीचा त्याच्या व्यवसायामध्ये अस्तित्वावर परिणाम होतो. इन केस ऑफ डेथ, सॉल्व्हन्सी आणि जर त्याची बिझनेसमध्ये भरपूर लॉस झालं म्हणजे बिझनेस वाइंड अप करण्याची जेव्हा पाळी येते तेव्हा त्याला स्थैर्यता नसते. म्हणजे हे टोटलपणे बिझनेस काय होतं, त्याचा बिझनेस बंद होऊन पडतं. ठीक आहे. तर आपला पाचवा पॉईंट आहे विशेषीकरणाचा अभाव. श्रम विभागणीमुळे विशेषीकरण होते परंतु एकल व्यापाऱ्याला व्यवसायातील सर्व कामे पार पाडावी लागतात. उदाहरणार्थ खरेदी विक्री, लेखाकर्म इत्यादी त्याला विभिन्न प्रकारची भूमिका पार पाडाव्या लागतात. आता विशेषीकरणाचा अभाव म्हणजे लॅक ऑफ स्पेशलायझेशन. आता ह्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क्स लीड्स टू स्पेशलायझेशन.
एखादा वर्क आहे, आता भरपूर वर्क आहे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्याला जर आपण डिवाईड केलं तर त्याचा लोड येतं का? नाही, अजिबात नाही. पण इथं सोल प्रोप्रायटरशिपमध्ये काय होतं की इथं तो एकटाच असतो, एकटा प्रॉफिट घेतो, एकटा लॉस बेअर करतो, पण रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा त्याला एकटीच बेअर करावी लागते. त्याला सगळे रोल जे ऑर्गनायझेशनमध्ये आहे एकालाच रोल ते प्ले करावं लागतं. म्हणून तो काय असतो, रिस्पॉन्सिबिलिटीने त्याच्यावर खूप भार पडलेला असतो, खूप लोड असतं त्याच्यावर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, मग जे कामामध्ये जे आहेत ते स्पेशलायझर येत नाही. आपण जे एकटा असल्यामुळे तो काय म्हणतो, आपण आपलं कामाचं लोड कसं कमी करायचं ते बघतो, पण कामामध्ये स्पेशलायझर सोल प्रोप्रायटर काय करतो, दुर्लक्ष देतो. म्हणून कामामध्ये स्पेशलायझेशन अजिबात नसते, कारण की ते सोल प्रोप्रायटरशिप ऑलरेडी रिस्पॉन्सिबिलिटीजनी ओव्हरलोडेड असतो. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे मोठ्या प्रकारच्या उद्योगांना उपयुक्त नाही, नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन. एकल व्यापारी आपला व्यवसाय लहान प्रमाणात करतो. सर्वसाधारणपणे तो स्थानिक बाजारपेठेत कार्यरत असतो. एकल व्यापारी ही एक पात्री प्रयोगसारखा असतो. एक वरिष्ठ मर्यादाचे बाहेर व्यवसायाचा विस्तार करता येत नाही, म्हणून हा व्यवसाय प्रकार मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या व्यवसायांना उपयुक्त नाही. इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल इंडस्ट्रीज. वाय? बिकॉज सोल ट्रेडर कंडक्ट हिज बिझनेस ऑन स्मॉल स्केल. छोट्या प्रमाणावर काम करतो. ही ऑपरेट्स इन लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्येच तो त्याचा बिझनेस सेट करतो. Sole trading concern is a one man show, so business cannot be extended beyond the certain limit. एक लिमिटेशन असते, कारण की कॅपिटल लिमिटेशनचा बाहेर तो त्याचा बिझनेस डेव्हलप करू शकत नाही. आणि म्हणूनच सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट सुटेबल फॉर द लार्ज स्केल बिझनेस. हे मोठ्या प्रमाणावर तो प्रोडक्शन करू शकत नाही. प्रोडक्शन नाही करू शकत, त्याच्यामुळे तो सेल आउट करू शकत नाही. म्हणून तो त्याचं स्टेटस जे असतं मार्केटमध्येच तो आपला बिझनेस सेट करतो, कारण की प्रोडक्शनच्या कमतरतामुळे. ओके, तर हे आज आपण पाहिले फायदे व तोटे, एकल व्यापारी संघटनेचे फायदे व तोटे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत भागीदारी संस्था. ठीक आहे. So students, if you have not subscribed my channel, please subscribe it. Thank you and keep watching my video. Thank you students.